तर नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचं सेशन निफ्टीमध्ये एक बुलिश रॅली देऊन गेलेलं आहे. ठीक आहे. चांगल्या पद्धतीचं आज अपसाईडचं सेशन होतं. ठीक आहे. आता येतोय बजेटसाठी कालचं सेशन एक, आजचं सेशन, उद्याचं आणि परवाचं. ठीक आहे. हे 4 सेशन खूप व्होलाटाईल राहतील मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला अपसाईड पण मूव्ह बघायला मिळेल, डाऊनसाईड पण मूव्ह बघायला मिळेल. ठीक आहे. तर हरकत नाही. तर आजचं सेशन कसं होतं ते मला एक ओव्हरऑल व्ह्यू देऊन देतो मी. ठीक आहे. मार्केट ओपन होतं इथे. ठीक आहे. एकदम फास्ट सेलिंग येते. ठीक आहे. मग मार्केट अपसाईडला जाण्यासाठी ट्राय करतं. ही एक ट्रेंड लाईन होती. ही ट्रेंड लाईन ब्रेक केली आणि एक डाऊन साईडला मूव्ह दिलेला होता मार्केटने. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर एक आपल्याकडे अजून एक ट्रेंड लाईन फॉर्म होत होती, जिथून मार्केटने एक अपसाईड मूव्ह दिलेला आहे. ठीक आहे. एक इथं तुमचा 2, ही 3 आणि थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ टाइम मार्केटने एक अपसाईड मूव्ह दिलेला आहे. ठीक आहे. जर बघायला गेलं तर साधारण 25,200 पासून तर 25,436 पर्यंत मार्केट अप्रॉक्स गेलेला आहे. साधारण 250 पॉईंट्सची रॅली अप्रॉक्स मार्केटने दिलेली आहे. ठीक आहे. तर आता येणारं सेशन ते तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे. येणारं सेशन कसं राहील, काय राहील आपण ते पण बघू आणि थोडं मी मागचा एक रिकॅप देऊन देतो. एफ-आय आणि डी-आयचा जो डेटा आहे त्यावर एक गोष्ट सांगून देतो तुम्हाला. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो, की जे 27 तारखेचं सेशन होतं. ठीक आहे. 27 जानेवारीचं जे सेशन होतं त्यामध्ये मार्केटमध्ये जे शॉर्ट पोझिशन होती. ठीक आहे. शॉर्ट पोझिशन होती ती तुमची होती 88.15 वर. ठीक आहे. 88.15% वर आणि लाँग पोझिशन होती तुमची 11.85 वर. ठीक आहे. ही तुमची लाँग पोझिशन होती. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 27चं सेशन झालं. 28च्या सेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळालं, की लाँगची पोझिशन 12.62 झालेली आहे आणि शॉर्टची पोझिशन 87 पॉइंट समथिंग 38 अशी समथिंग काहीतरी झालेली. ठीक आहे. आता या डेटावरून एक गोष्ट कळत होती, की मार्केटमध्ये एफ-आय-एस त्यांचे पैसे इंजेक्ट करतायत. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मार्केटमध्ये ते एफ-आय-एस त्यांचे पैसे इंजेक्ट करतायत. आता जर तुम्ही बघितलं तर त्याच्या आधी पण एक सेशन होतं म्हणजे 27 तारखेच्या सेशनमध्ये 11 होती 11.85 पण 27च्या जे आधीचं सेशन होतं 23 तारखेचं सेशन जे होतं त्याच्यामध्ये एफ-आय-एस 14.67 वर बसलेले होते. ठीक आहे. काल एक्सपायरी होती. एक्सपायरीमुळे एफ-आय-एसने त्यांची लाँग पोझिशनची कट केली होती, ती शॉर्टमध्ये कन्व्हर्ट केली होती आणि 28च्या सेशनमध्ये शॉर्टची कन्व्हर्जन त्यांनी लाँगमध्ये केलेलं होतं. ठीक आहे. आता हा तुमचा झाला डेटा. आता तुम्हाला मी इथं एकदम प्रॉपर सांगून देतो. ठीक आहे. 27चं सेशन होतं तुमचं त्याच्यामध्ये लाँग बिल्ड होत आहेत. ठीक आहे. 28च्या सेशनमध्ये लाँग बिल्ड होत आहेत. ठीक आहे. आणि तुमचं 23च्या सेशनमध्ये सुद्धा लाँग बिल्डअप झालेले आहेत. म्हणजे एफ-आय त्यांची लाँग इंडेक्स जी आहे, ठीक आहे, लाँग इंडेक्सचे पर्सेंटेज आहेत फ्युचर लाँग इंडेक्सचे ते आता थोडे करत वाढवत जात आहेत आणि आजचा डेटा काय सांगून जातो आपल्याला ते आपल्याला बघणं इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे. आता आता तुम्ही जर बघितलं तर सेशनमध्ये थोडंफार तुम्हाला बघायला मिळेल तर एक आपला ऑर्डर ब्लॉक होता. ऑर्डर ब्लॉकपासून मार्केट रिव्हर्स झालं. ठीक आहे. आणि मार्केटने एक ही जी लेवल आहे, ठीक आहे, ह्या लेवलला सस्टेन केलं 25,171. ठीक आहे. ही जी एक लेवल होती मार्केटने ह्या लेवलला एक सस्टेन केलेला आहे. या लेवललाच मार्केट सस्टेन केला आणि मार्केटने इथून एक अपसाईड मूव्ह दिलेला आहे. ठीक आहे. आता येणारं सेशन कसं असेल, काय असेल आपण ते डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. या लेवलचा आपण रिमूव्ह करून टाकू आणि त्यानंतर आपण डिस्कस करू काय काही नाही. मित्रांनो मी लेवल्स थोडा एडिट करून घेतल्या. ठीक आहे. म्हणजे रिमूव्ह करून टाकल्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आपण वन डेच्या टाइम फ्रेमवर बघू. वन डेच्या टाइम फ्रेमवर आता आपण कशा लेवल्स मार्क करू शकतो. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल वन डेच्या टाइम फ्रेमवर सगळ्यात मेजर सपोर्ट आता मार्केटकडे आहे. ठीक आहे. जो सपोर्ट इन फ्युचर टेस्ट होईल नाही होईल माहीत नाही, पण सगळ्यात मेजर सपोर्ट आहे मार्केटकडे. तो आहे तुमचा 24,700, 24,600, 100 पॉईंटचा हा जो झोन आहे, हा सगळ्यात क्रुशियल झोन राहणार आहे वन डेच्या टाइम फ्रेमवर. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही बघितलं, तुम्हाला झूम करून दाखवतो. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं तर आता इथे एक डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय. ठीक आहे. वन डेच्या टाइम फ्रेमवर एक डब्ल्यू पॅटर्न शार्प रिव्हर्सल आला. ठीक आहे. एक पुल बॅक घेतला मार्केटने, रिव्हर्स केला. ठीक आहे. आणि परत इथून एक मार्केट अपसाईडला जाण्यासाठी रेडी आहे. ठीक आहे. आणि ही त्याची एक नेकलाईन आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. हा एक झोन असेल, हा आपली एक नेकलाईन आपण कन्सिडर करू शकतो. आता डब्ल्यू पॅटर्नमध्ये, ठीक आहे, डब्ल्यू पॅटर्न असा फॉर्म होतो आणि ही नेकलाईन ब्रेक झाली की मार्केट अपसाईड रिटेस्ट देन अपसाईड जाण्यासाठी रेडी असतं. नंतर तुमचं इथं असतं डबल बॉटम. ठीक आहे. इथं तुमचा एक डबल बॉटम तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर झोन मार्क केला तर झोनमध्ये तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. झोनमध्ये मार्केट कसं रिॲक्ट करू शकते बघा. जर ह्या कॅन्डलचा क्लोज बघितला तिथून तर तुम्ही असा जर मार्क केला आणि त्याचा जर लो घेतला तर आपण हा एक झोन आपला क्रुशियल झोन राहणार आहे. पण आपण वन डेच्या टाइम फ्रेमवर हा मार्क करणार नाही. आपण हा 1 अवरच्या टाइम फ्रेमवर मार्क करू. ठीक आहे. जर इन केस मार्केटने आजची लेवल, ठीक आहे, आजची लेवल अपसाईडला ब्रेक केली तर नेकलाईनचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. ठीक आहे. ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. असं एक पॉसिबिलिटी इथं बनू शकते. जर जर ह्याच ठिकाणी आजच्या दिवशी जर इन केस मार्केटमध्ये एफ-आय-आयने, ठीक आहे, एफ-आय-आयने जर इन केस आज त्यांची जी पोझिशन होती, ठीक आहे, त्यांची जी ॲक्च्युअल लाँगची पोझिशन आहे जी 12 वर आहे, राईट, ती 12 वरून जर समजा आज 12.62 आहे, ठीक आहे, 12 वरून जर 14 समथिंग कुठेतरी नेली असेल तर मार्केटमध्ये उद्या पण एक अपसाईडला जाण्यासाठी आपण रेडी राहू. ठीक आहे. अपसाईड आपल्याला एक मूव्ह बघायला मिळू शकतो. पण जर इन केस मार्केटने थोडंफार इथं सस्टेन केलं बजेटपर्यंत, थोडंफार वोलाटाईल राहिलं तर हरकत नाही, आपण त्याला कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. प्रीमियम पण खूप जास्त महाग आहेत. ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंगसाठी खूप जास्त प्रीमियम महाग आहेत. ठीक आहे. आता जर इन केस तुम्ही बघितलं तर आपण आता 1 अवरच्या टाइम फ्रेमवर जाऊ. ठीक आहे. 1 अवरच्या टाइम फ्रेमवर
1 आवरच्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघितलं तर कप अँड हँडल, ठीक आहे, डबल बॉटम यांचं एक फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळतं आहे. ठीक आहे, तुम्हाला एकदा दाखवतो. जर तुम्ही ह्या एक सर्टन पॉईंट नंतर एक सर्टन पॉईंटला जर झोन केला मार्क, तर तो झोन असा मार्क होतो आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत आता 25,100, ठीक आहे, ही लेवल ब्रेक होत नाही, ठीक आहे, डाऊन साईडला ब्रेक होत नाही, रिटेस्ट होत नाही, तोपर्यंत आपण 24,700चं स्वप्न बघत राहू. ठीक आहे, तो कदाचित आता स्वप्न हे स्वप्नच राहून जाईल असं वाटतंय मला, हरकत नाही. तर तुमची अजून एक तुम्हाला एक गोष्ट, ही एक ट्रेंड लाईन आहे. ठीक आहे, ही एक ट्रेंड लाईन आहे, नीट समजून घ्या. ही एक ट्रेंड लाईन आहे. मार्केटकडे आता कन्फर्मेशन सांगतो तुम्हाला कशी. डब्ल्यू पॅटर्न, ठीक आहे, फर्स्ट डब्ल्यू पॅटर्न, सेकंड डबल बॉटम, ठीक आहे, यालाच आपण डबल बॉटम कन्सिडर करून घेऊ. ठीक आहे, थर्ड कप अँड हँडल, कप अँड, ठीक आहे, कप अँड हँडल आणि ट्रेंड लाईन. इफ इफ जर इन केस मार्केटने उद्या डायरेक्ट गॅप अप केला, तर मार्केटला वेट करा. मार्केट इथे येईल, इथे एक हॅमर कॅन्डल किंवा बुलिश कॅन्डल बनवेल, मग मार्केटमध्ये आपण अपसाईडसाठी जाण्यासाठी रेडी राहू. ठीक आहे, इफ मार्केटने जर खाली ओपन केलं, गॅप डाऊन ओपन केलं, तर मार्केटमध्ये एक ट्रेंड लाईन आहे जी सपोर्ट ऍक्ट करेल, ट्रेंड लाईन. ठीक आहे, इथून कदाचित मार्केटमध्ये एक अपसाईड मूव्ह आपल्याला बघायला मिळू शकते. ठीक आहे, फ्लॅट ओपन झालं तरी पण तीच कंडिशन आहे, अपसाईडला जाईल, थोडं रेजिस्टन्स फेस करू शकतं मार्केट. ठीक आहे, थोडं रेजिस्टन्स फेस करेल आणि जर तुम्ही हाच झोन जर थोडा एक्सटेंड केला ना, तर तुम्हाला इथे एक सपोर्ट पण मिळून जाईल. ठीक आहे, हां राईट, सपोर्ट पण भेटून जाईल. हे बघा, ठीक आहे, मल्टिपल टाइम्स इथून मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. ठीक आहे, सपोर्ट घेतला, अपसाईड गेला, सपोर्ट घेतला, इथं पण सपोर्ट घेतला, अपसाईड गेला आणि याला रेजिस्टन्स म्हणून ॲड केलेले आहे. कदाचित थोडंफार इथं मार्केट आता थांबू शकतं. ठीक आहे, थांबायला पण पाहिजे. आणि मग जर इन केस मार्केटला अपसाईड जायचं असेल, तर मार्केट या लेवलला ब्रेक करेल. 15 मिनिटाची कॅन्डलवर अपसाईडला क्लोज झाली की मार्केटमध्ये एक शार्प बाईंग येऊ शकते. ती असेल तुमची 25,600. ठीक आहे, 25,600 नंतर तुमचा येतो 25,700च्या आसपास. 100 पॉईंटची रॅली आहे दोघांमध्ये. या दोघांमध्ये एक रॅली होऊ शकते. मार्केट या लेवलपर्यंत टेस्ट करू शकतो. ठीक आहे, कदाचित मार्केटमध्ये जास्त मूव्ह पण येऊ शकतो. ठीक आहे, वोलाटाईल पण राहू शकतं. आणि डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला तुम्हाला 25,200 हा OI, ठीक आहे, OI सायकोलॉजिकल नंबर सगळं कन्सिडर करून हा एक झोन आहे जो तुम्हाला इम्पॉर्टंट राहणार आहे. हा ब्रेक करते तर मार्केट याला सस्टेन करेल, इथं ब्रेक करेल तर आपण 24,700चं स्वप्न बघू शकतो. ठीक आहे, आता जर तुम्ही बघितलं तर कप अँड हँडल पॅटर्न तुम्हाला दाखवतो. कप अँड हँडल पॅटर्न कसं राहील हे बघा. हा तुमचा एक झाला कप, ठीक आहे, आणि हा एक तुमचा झाला हँडल, राईट. आता याच्यामध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता त्याला कप अँड हँडल. ठीक आहे, कदाचित मला जमेल का माहित नाही. ठीक आहे, एक मिनिट आपण फॉर्म करून बघू होतो का. ओके राईट, ठीक आहे, मार्केटने कप अँड हँडल बनवलेला आहे आणि इकडे त्याचा हँडल कन्सिडर करून चला. ठीक आहे, ओके, हे त्याचं कप अँड हँडल, त्याची नेकलाईन ब्रेक केली की परत तेच मार्केटने नेकलाईन जर ब्रेक केली कप अँड हँडलची, तर मार्केट अपसाईडला जाईल. 15 मिनिटाची कॅन्डल बघा, वेट करा. 25,600, 25,700. ठीक आहे, फायनल टार्गेट असू शकतं. फायनल टार्गेट तुमचं 25,900च्या आसपास निघतं आहे. ठीक आहे, हे तुमचं एक टार्गेट बनू शकतं. आता ते फक्त कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मार्केट कसं राहील, ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट कसं त्यावर डिपेंड राहील. ठीक आहे, आता आपण एकदा आपण आता 15 मिनिटचं अनालिसिस करून घेऊ. 15 मिनिटवर अनालिसिस कसं आहे आपण ते बघून घेऊ. ठीक आहे, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपल्याला परत एक कन्फर्मेशन मिळणार आहे. ठीक आहे, ही एक तुमची ट्रेंड लाईन, मी ट्रेंड लाईन पण ड्रॉ करून देतो. ठीक आहे, ती तुम्ही पण ड्रॉ करून ठेवा जेणेकरून उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला कामात येईल. ठीक आहे, जर तुम्ही हा एक लोएस्ट पॉईंट कन्सिडर केला आणि जर समजा थोडं वरती अपसाईडला घेतलं, तर ही एक तुमची ट्रेंड लाईन आहे. ठीक आहे, ही ट्रेंड लाईन तुम्ही थोडी ट्रॅक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला गोष्टी सोप्या होणार. ठीक आहे, जर तुम्ही इथं आलात तर मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली तर मार्केट इथं येईल. इथून एक बुलिश कॅन्डल दिसली तर तुम्ही इथं बाय पोझिशन करू शकतात. आणि जर याला रिटेस्ट करून मार्केट जर अपसाईडला जात असेल तर मार्केट एक वन वे मूव्ह देऊ शकतं अपसाईडसाठी. ठीक आहे, डायरेक्ट मार्केट ब्रेक करू शकतं. आणि जर मार्केट इथं ओपन होतंय तर इथं थोडं टाइमपास जर केला आणि इथं ब्रेक केला तर वेट करा 15 मिनिट कॅन्डलचा क्लोज झाली की जर तुम्ही अग्रेसिव्ह बायर असाल तर तुम्ही इथून बाईंग घेऊ शकता. नसणार तर रिटेस्ट करा. ठीक आहे, रिटेस्टचा वेट करा आणि मग एक बाईंग पोझिशन ॲक्वायर्ड करू शकता. ठीक आहे, आता त्याचा नेक्स्ट टार्गेट असेल तुमचा जो तुमचा आहे झोन. ठीक आहे, लगभग तो आहे तुमचा, ठीक आहे बरोबर, 25,600 सायकोलॉजिकल नंबर आहे. 25,600, ठीक आहे, ही एक सायकोलॉजिकल नंबर आहे. मार्केट आत्ता आहे 25,422. ठीक आहे, मार्केट एवढं ट्रॅव्हल करू शकतं, आरामात करू शकतं. ठीक आहे, पण कधीच 25,600 हे टार्गेट कन्सिडर करू नका. ठीक आहे, याच्यामध्ये 25 प्लस मायनस असा कन्सिडर करत आपल्याला टार्गेट सेट करत जायचं. ठीक आहे, स्पॉटच्या चार्टवर म्हणतोय मी. ठीक आहे, प्रीमियमच्या चार्टवर नाही, स्पॉटला 25 प्लस मायनस कन्सिडर करत चालायचं. ठीक आहे, तर एक आहे ऑब्झर्वेशन हे. तर जर इन केस मार्केटने याला जर ब्रेक केलं तर मार्केट कदाचित आता मग आपल्याला अपसाईडला जाण्यासाठी बघायला मिळू शकतं. ठीक आहे, अपसाईडची पण एक लेवल देऊन देतो. जर इन केस मार्केट आलंच अपसाईडला तर मार्केटमध्ये एक लेवल आहे जी ही लेवल आहे. इथून मार्केट कदाचित अपसाईडला जाण्यासाठी सॉरी इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. ठीक आहे, तर हे आपलं निफ्टीचं अनालिसिस, सिंपल अनालिसिस आहे मित्रांनो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ठीक आहे, या अनालिसिसमध्ये मी एक गोष्ट अशी सांगायची मला. ठीक आहे, जेवढं तुम्ही प्राइस ॲक्शन बेस काम करणार ना तेवढं ते सोपं राहणार. ठीक आहे, ही गोष्ट, ठीक आहे, ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट तुम्ही मास्टर करून ठेवा. ठीक आहे, तुम्हाला मी एक सिंपल एक्झाम्पल दाखवून देतो आता. ठीक आहे, जर तुम्ही हात झोन उचलला आणि इथं ठेवला, ठीक आहे, आणि याला जर असं ड्रॅग केलं तर तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळेल इथं. ठीक आहे, तर ती गोष्ट आहे तुमची, ही आहे तुमची ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे, हा तुमचा आहे ऑर्डर ब्लॉक. बघा मार्केट इथेच येतंय, इथंच मार्केट सस्टेन करतंय, इथंच एक ट्रेंड लाईन फॉर्म केली मार्केटने. काल अपसाईड मूव्ह दिला, आज परत त्याच ट्रेंड लाईनवर आला आणि आज परत त्याच ठिकाणाहून मार्केट अपसाईडला गेलेलं आहे. ठीक आहे गाईज, तर थोडं
मी तर म्हणतो तुम्ही थोडंसं डोकं वापरा, ठीक आहे. डायरेक्ट सिंपल भाषेत सांगतो, डोकं वापरा, की ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय असतो. आपण एक त्याचा पोस्ट पण केलेला व्हिडिओ, तो सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. मी आय बटनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन देतो, ठीक आहे. ऑर्डर ब्लॉक ही कन्सेप्ट अशी ना मित्रांनो, ज्या ठिकाणा म्हणजे एका सर्टन पॉईंट नंतर मार्केट अपसाईड जाते, ठीक आहे. एका सर्टन पॉईंट नंतर मार्केट अपसाईड जाते, त्याची प्रिव्हियस कॅन्डल आपल्याला चेक करायची, ठीक आहे. ती जर ग्रीन असेल, ठीक आहे, तर ब्लॅक आहे, पण इथं ग्रीन असेल, ठीक आहे, तर रेडसाठी बघा, आणि इथं जर रेड असेल तर इकडे ग्रीनसाठी बघा. सिंपल हे एक्झाम्पल आहे त्याचं, ठीक आहे. तो मी कन्सिडर तो व्हिडिओ काय हे घेत नाही मी, ठीक आहे. तर ते आहे आपलं असं पद्धतीचं. तर तुम्हाला ना मी एक गोष्ट दाखवून देतो अजून, लॉंग आणि शॉर्टची पोझिशन, ठीक आहे. एक मिनिट हां, ठीक आहे. लॉंग आणि शॉर्टची ही पोझिशन तुम्हाला मी दाखवून देतो, ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर हे बघा, लॉंग शॉर्ट रेशो असतो हा, ठीक आहे. तर हे टोटल आहे, राहू द्या. आता लॉंग इंडेक्समध्ये 12.62ची बाईंग झालेली आणि फ्युचरमधून ते शॉर्ट करून ते आता लॉंगकडे बिल्ड करता आहेत, ठीक आहे. आणि याच्या मागचा जो आहे, जो 27 तारखेचा आहे, तिथे आहे तुमचा 11.85 राईट, 11.85 राईट. तर ही एक गोष्ट आहे, की एफ-आय आता कदाचित बाईंगकडे थोडंफार वळत आहेत. कारण बघा डील पण झाली, आपली EU सोबत डील झालेली, चांगल्या पद्धतीची डील झालेली आहे, ठीक आहे. त्यामुळे थोडंफार मार्केटमध्ये एफ-आय जे आहेत ते आता आपल्याकडे बुलिश होऊ शकतात. फक्त 1 फेब्रुवारीचा जो हे आहे आपला बजेट आहे, त्या बजेटमध्ये जर इन केस चांगलं काही येऊन लागलं ना, तर तुम्हाला सांगतो मार्केट न थांबणार राहणार आहे, ठीक आहे. हा बॉटम राहणार आहे मार्केटचा, फायनल बॉटम राहणार आहे हा, जर आपल्या बजेटमध्ये चांगलं काही येऊन गेलं तर, ठीक आहे. तर ही आहे आपली हे आपलं निफ्टीचं ॲनालिसिस. ते एकदम सिंपल भाषेत, मराठी भाषेत आपल्या आपल्या लोकांसाठी आपण घेऊन आलेलो आहे, ठीक आहे. तर गाईज थँक्यू. जर इन केस हां, सिल्वर आणि गोल्ड, हां, अरे हे राहिलं, सिल्वर आणि गोल्ड, ठीक आहे. सिल्वर आणि गोल्ड जर तुम्ही बघितलं, तर सिल्वर आणि गोल्डमध्ये एक भयंकर रॅली आलेली आहे. गाईज तुम्हाला लिटरली सांगतो, भयंकर रॅली आहे, भयंकर, ठीक आहे. मार्केटमध्ये भयंकर रॅली आलेली आहे सिल्वरच्या आणि गोल्डच्या. सिल्वर आज 4,13,500 वर ट्रेड करते, ठीक आहे. आणि गोल्ड समथिंग 180च्या आसपास काहीतरी ट्रेड करते, ठीक आहे. तुम्हाला गोल्डचा चार्ट पण एकदा दाखवून देतो, ठीक आहे. गोल्डचा चार्ट जर तुम्हाला दाखवला, एक 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 बघा, ठीक आहे, 81च्या आसपास मार्केट गेलेलं होतं, ठीक आहे. आता म्हणजे भाई खतरनाक रॅली आहे, खतरनाक, बेस्ट डायरेक्ट बेस्ट, ठीक आहे. जर इथं कुठं आलं तर बाईंगसाठी बघा. मला तर अवॉइड करा असं वाटतंय, ठीक आहे, हरकत नाही. तर हे आपलं निफ्टीचं ॲनालिसिस मित्रांनो. थोड्या दिवसात आपण लॉंग शॉर्ट रेशो काय असतो, कसा असतो, आपण ते सुद्धा बघणार आहोत, ठीक आहे. स्टे ट्यून. आपण नक्कीच त्याच्यावर पण व्हिडिओ आणू. थोडा FIDIचा डेटा सुद्धा आपण शेअर करणार आहोत, ठीक आहे. तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता, तर हरकत नाही. तर हे आपलं आज निफ्टीचं सेशन. नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. आणि तुम्हाला नेमका कुठल्या टॉपिकवर अजून व्हिडिओज बघायला आवडेल, तर ते तुम्ही मला नक्की शेअर करा. मी सांगायला तयार आहे, ठीक आहे. चलो गाईज, थँक्यू.